नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो. आपल्या स्टेट बोर्ड लेक्चरमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. तर आज आता आपली 10वीची परीक्षा संपलेली आहे आणि आता आपण नुकतेच 11वी मध्ये जाणार आहोत. तर 11वी मध्ये गेल्यानंतर आपल्याला सगळ्यात जास्त उत्सुकता असते की केमिस्ट्रीमध्ये काय आहे, फिजिक्समध्ये काय आहे, बायोलॉजीमध्ये काय आहे. तर तुमच्या सर्वांसाठी आता एम.डी. सर घेऊन आलेले आहेत केमिस्ट्री, फिजिक्स आणि बायोलॉजी स्टेट बोर्ड प्लस केमिस्ट्री सीट. तर त्याच अनुषंगाने आपण आज महाराष्ट्र बोर्ड मधला पहिला चॅप्टरचा अभ्यास करणार आहोत किंवा त्यामध्ये पहिलं इंट्रोडक्शन आपण पाहणार आहोत. आणि जो काही चॅप्टर आपण केमिस्ट्रीचा निवडलेला आहे 11वीच्या पुस्तकातला पहिला चॅप्टर, त्याचं नाव आहे सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. केमिस्ट्री फार महत्वाचा सब्जेक्ट आहे, फार इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. एकदम लवकर समजणारा विषय जर कोणता असेल तर केमिस्ट्री आहे. काही विद्यार्थ्यांना केमिस्ट्री अवघड जाते, पण नाही, मी तुम्हाला अशा सोप्या आणि सरळ भाषेत केमिस्ट्री शिकवणार की तुम्ही केमिस्ट्रीचे दिवाने होतात. पहा, तर पहिला चॅप्टर आपण सुरू करूया वेळ न वाया घालता, कारण की 11वी आणि 12वीचं वर्ष अतिशय महत्वाचं आहे. 10वी पर्यंत अभ्यास केला असेल नसेल केला, पण परंतु 11वी 12वीला प्रत्येकाने अभ्यास करणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर पहिला चॅप्टर आपण कोणता पाहणार आहोत केमिस्ट्रीचा? त्याचं नाव आहे सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. सगळ्यात सुरुवातीला सब्जेक्ट सुरू करण्याच्या अगोदर आपल्या पुस्तकानं एक सगळ्यात पहिल्यांदा विचारलेलं आहे व्हॉट इज मीन बाय केमिस्ट्री. तुम्ही 8वी 9वी काही केमिस्ट्री शिकलेला आहात, काही केमिस्ट्री धडे शिकलेला आहात, पण केमिस्ट्री म्हणजे नेमकं काय? केमिस्ट्री म्हणजे केमिस्ट्री नाही, असं नाही. त्याच्यामध्ये रिॲक्शनचा अभ्यास केला जातो, त्याच्यामध्ये चेंजेस बद्दल अभ्यास केला जातो, त्याच्यामध्ये मॅटरचा अभ्यास केला जातो, त्याच्यामध्ये ॲटॉम म्हणजे काय, इलेक्ट्रॉन म्हणजे काय, प्रोटॉन म्हणजे काय, न्यूट्रॉन म्हणजे काय, अशा सर्व गोष्टींचा अभ्यास केला जातो. ते सर्व क्वेश्चनमध्ये येतो आपण केमिस्ट्रीमध्ये म्हणतो. मग पहिला प्रश्न आपल्या पुस्तकाने पहिल्यांदाच दिलेला आहे व्हॉट इज केमिस्ट्री. केमिस्ट्री म्हणजे काय? तर माझं आणि माझ्या मित्राचं फार चांगलं जमतं, पण दोघांची केमिस्ट्री फार चांगली आहे. त्याला केमिस्ट्री म्हणतात का? तर आपण पाहूया केमिस्ट्री म्हणजे काय. व्हॉट इज केमिस्ट्री? तर केमिस्ट्री म्हणजे काय? स्टडी ऑफ मॅटर, मॅटर बद्दल अभ्यास करणे. सो मॅटर म्हणजे काय आम्हाला सांगा. हा, आपण 8वीला शिकलो, एनिथिंग दॅट ऑक्युपाय स्पेस अँड मास. अशी एखादी वस्तू ज्याला जागा लागते आणि त्याच्याकडे मास आहे, तर आपण काय म्हणतो? मॅटर म्हणतो. पण केमिस्ट्री म्हणजे काय? अशा मॅटरचा अभ्यास करणे, त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज जाणून घेणे, त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज जाणून घेणे, त्याचा फिजिकल चेंज जाणून घेणे, त्याचा केमिकल चेंज जाणून घेणे, त्याला आपण काय म्हणतो? केमिस्ट्री म्हणतो. अकॉर्डिंग टू आवर महाराष्ट्र बुक. महाराष्ट्राच्या बुकमध्ये, स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये पहिल्यांदा तरी प्रश्न विचारलाय व्हॉट इज केमिस्ट्री. पण केमिस्ट्री म्हणजे काय? तर स्टडी ऑफ मॅटर, मॅटरचा अभ्यास करणे. मॅटर म्हणजे काय? अशी एखादी वस्तू त्याला स्वतःला जागा लागते, त्याच्यामध्ये काही एक मास मास आहे, त्याला आपण काय म्हणतो? मॅटर म्हणतो. आणि त्याचबरोबर त्या मॅटरचं काय करायचं आपल्याला? प्रॉपर्टीज अभ्यास करायच्या आहेत. कोणत्या प्रॉपर्टीज? फिजिकल. फॉर एक्झाम्पल पाण्याचा बर्फ, बर्फाचं पाणी, हा फिजिकल चेंज आहे. केमिकल चेंज, रॅपनिंग ऑफ फ्रूट, ते काय? केमिकल चेंज, परमानंट चेंज. अशाच प्रकारच्या मॅटरचा फिजिकल आणि केमिकल चेंज काय आहे ते जाणून घ्यायचं. आणि त्याचबरोबर फिजिकल प्रॉपर्टीज कोणत्या आहेत, केमिकल प्रॉपर्टीज कोणत्या आहेत ते जाणून घेणे आपण काय म्हणतो? केमिस्ट्री म्हणतो. चला आपण लिहूया. काय म्हणलं? व्हॉट इज बाय केमिस्ट्री? व्हॉट इज केमिस्ट्री? स्टडी ऑफ मॅटर. कुणाचा अभ्यास करायचा आहे? मॅटरचा अभ्यास करायचा आहे. कोणतं मॅटर आहे? ते मॅटर नाही, मॅटर वेगळं. कोणतं? एनिथिंग दॅट ऑक्युपाय स्पेस अँड हॅज मास. असं एखादी वस्तू त्याला जागा लागते, त्यामध्ये मास आहे, तर आपण काय म्हणतो? मॅटर म्हणतो. बरोबर. मग या मॅटरचा अभ्यास करणे, त्याचबरोबर या मॅटरचं काय करायचं आपल्याला? इट्स फिजिकल, इट्स फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टी. त्या मॅटरच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीचा अभ्यास. त्याचबरोबर अँड इट्स फिजिकल and chemical change, and its physical and
केमिकल चेंज. केमिकल चेंज. ओके. एखादं मॅटर आहे, बरोबर, त्याला जागा लागते आणि जर त्याला मास आहे त्याला आपण म्हणतो मॅटर. एनिथिंग दॅट ऑक्युपाय स्पेस अँड मास इज कॉल्ड मॅटर. मग त्या मॅटरचा आपल्याला काय अभ्यास करायचा आहे? फिजिकल प्रॉपर्टीचा अभ्यास करायचा आहे आणि केमिकल प्रॉपर्टीचा अभ्यास करायचा आहे. त्याचा फिजिकल बदल कसा होतो, त्याचा केमिकल बदल कसा होतो, त्याचा अभ्यास करायचा आहे. इट अंडरगोज अंडरलाईन केमिकल. ठीक आहे, त्याचा अभ्यास करायचा. याला आपण काय म्हणतो? मॅटर म्हणतो. बरोबर. मग नेक्स्ट पॉइंट आपल्या स्टेट बोर्डला काय दिला आहे? नेचर ऑफ केमिस्ट्री. काय म्हणते? केमिस्ट्रीचं कोणकोणते नेचर आहेत बा? नेचर ऑफ. मग ट्रॅडिशनली केमिस्ट्री 5 ग्रुप मध्ये क्लासिफाय केली. काय म्हणतो? ट्रॅडिशनली केमिस्ट्री क्लासिफाइड इनटू 5 ग्रुप्स. बरोबर. पण ते 5 ग्रुप्स कोणकोणते? एक म्हणतो आपण ऑर्गॅनिक. तर ऑर्गॅनिक म्हणजे काय? आपण 10वीला शिकलो कार्बन कंपाऊंड. बरोबर. स्टडी ऑफ ऑल कार्बन कंपाऊंड इज फिजिकल अँड केमिकल. बरोबर. पण त्या कार्बन कंपाऊंडचा पूर्ण अभ्यास करणं, स्टडी ऑफ कार्बन कंपाऊंड, त्याला आपण म्हणतो ऑर्गॅनिक केमिस्ट्री. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय? स्टडी ऑफ ऑल सबस्टन्स. सर्व सबस्टन्सचा अभ्यास करायचा आहे. कोण सोडतात? कार्बन सोडतात. कार्बनचे कंपाऊंड सोडतात. बाकी सर्व सबस्टन्सचा अभ्यास करणे त्याला आपण काय म्हणतो? इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. आणि तिसरा सर्वात महत्वाचा तो कोणता आहे? फिजिकल केमिस्ट्री. बरोबर. या फिजिकल केमिस्ट्रीमध्ये आपण काय म्हणणार? द स्टडी ऑफ प्रिन्सिपल्स अंडरलाईन केमिस्ट्री दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ मॅटर. म्हणजे आपण यामध्ये काय अभ्यास करतो? स्टडी ऑफ ॲटम, स्टडी ऑफ मॉलिक्युल्स आणि फंडामेंटल कन्सेप्ट रिलेटेड टू एनर्जी, बरोबर, इलेक्ट्रॉन अँड डायनामिक थिअरी. आणि फिजिकल जी काही केमिस्ट्री आहे इट इज अ बेसिक फ्रेमवर्क फॉर ऑफ ऑल अदर ब्रांचेस ऑफ केमिस्ट्री. बरोबर. पहिला टाईप कोणता आहे? 5 याच्यामध्ये क्लासिफाय केले. एक ऑर्गॅनिक आहे, इनऑर्गॅनिक आहे, फिजिकल आहे, बायो आहे आणि अनालिटिकल केमिस्ट्री. त्यापैकी आपल्याला 11वीमध्ये किती टाईपचे शिकायचे? 3 टाईपचे केमिस्ट्री. कोणतं? ऑर्गॅनिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. मग पहिला आपण म्हणूया कोणता? ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्री. व्हॉट इज मीन बाय ऑर्गॅनिक केमिस्ट्री? स्टडी ऑफ ऑल द कार्बन कंपाऊंड्स. जेवढे काही कार्बन कंपाऊंड्स आहेत त्यांचा अभ्यास करणे, त्यांच्या प्रॉपर्टीचा अभ्यास करणे, तर आपण काय म्हणणार? तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री. मग स्टडी ऑफ फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. स्टडी ऑफ काय भाषेत लिहूया आपण? कार्बन कंपाऊंड. कार्बन कंपाऊंड कोणाला म्हणतात रे? जे कंपाऊंड कार्बन पासून तयार झाले. फॉर एक्झाम्पल मिथेन असेल, इथेन असेल. बरोबर. वूल इज मेड अप ऑफ कार्बन. पण कार्बन कंपाऊंडचा अभ्यास करणे, ज्या ब्रांचेस मध्ये, ज्या केमिस्ट्रीच्या भागामध्ये आपण कार्बन कंपाऊंडचा अभ्यास करतो त्याला आपण काय म्हणतो? ऑर्गॅनिक केमिस्ट्री. काय म्हणतो आपण त्याला? ऑर्गॅनिक केमिस्ट्री. दुसरा भाग कोणता आहे? तो आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणणार स्टडी ऑफ ऑल सबस्टन्स. सर्व सबस्टन्सचा अभ्यास करणे. सबस्टन्स म्हणजे काय? पदार्थ. सर्व पदार्थांचा अभ्यास करणे. बरोबर. पण कोण सोडतात? कार्बन कंपाऊंड सोडतात. कार्बनचे पदार्थ सोडतात. कार्बन सोडतात. कार्बनचे कंपाऊंड सोडतात. बाकी जेवढे काही पदार्थ असतील त्या सर्व पदार्थांबद्दल अभ्यास करणे, त्या सर्व सबस्टन्स बद्दल अभ्यास करणे म्हणजेच काय? इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. काय म्हणणार? स्टडी ऑफ ऑल स्टडी ऑफ ऑल सबस्टन्सेस एस्केप. कोण सोडतात रे? एस्केप कार्बन. कार्बनचे जे काही कंपाऊंड्स आहेत किंवा कार्बन सोडतात ते सर्वांचा अभ्यास करणे त्याला आपण काय म्हणतो? इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. तिसरा कोणता आहे रे? फिजिकल. त्यामध्ये काय म्हणतो? स्टडी ऑफ फिजिकल प्रॉपर्टीज किंवा स्टडी ऑफ प्रॉपर्टीज अंडरलाईन केमिस्ट्री दॅट डील्स विथ स्टडी ऑफ मॅटर्स. काय म्हणायचं? दॅट डील्स विथ प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. तिसरा टाईप कोणता आहे? फिजिकल.
कोणता आहे फिजिक. मग काय म्हणणार तर त्यामध्ये आपण काय म्हणतो फिजिकल मध्ये स्टडी ऑफ प्रिन्सिपल्स underlying chemistry deals with study of matter. बरोबर, ज्याच्यामध्ये प्रिन्सिपल्सचा अभ्यास करणे कोणाच्या मॅटरच्या, समजा आपण म्हणणार स्टडी. अजून कशाचा अभ्यास करतोय आपण फिजिकल मध्ये तर स्टडी ऑफ ॲटम्स, नंतर मॉलिक्यूल आणि फंडामेंटल कन्सेप्ट. काय म्हणलं फंडामेंटल कॉन्सेप्ट that related to म्हणजे काय संबंध. काय म्हणतो आपण संबंध. कुणाच्या संबंधाचा अभ्यास करायचा त्याच्यामध्ये आपल्याला तर इलेक्ट्रॉन आपल्या टेक्स्ट बुक मध्ये दिलं बघा. त्यानंतर एनर्जी आणि काय म्हणले डायनामिक थिअरी. ठीक आहे. मग काय म्हणलं आपण की केमिस्ट्री म्हणजे काय तर मॅटरचा अभ्यास करणे, त्याचबरोबर त्याच्या फिजिकल केमिकल प्रॉपर्टीचा अभ्यास करणे, त्यामध्ये फिजिकल आणि केमिकलचा चेंज बद्दल अभ्यास करणे, त्या सर्वांना मिळून आपण काय म्हणतो केमिस्ट्री म्हणतो. इट इज कॉल्ड केमिस्ट्री. मग नेचर ऑफ केमिस्ट्री जर पाहिलं तर ट्रॅडिशनली केमिस्ट्री इज क्लासिफाइड इनटू 5 ग्रुप्स. वन इज कॉल्ड ऑर्गॅनिक, सेकंड वन इनऑर्गॅनिक, थर्ड फिजिकल, फोर्थ बायो आणि फिफ्थ एनालिटिकल. ऑर्गॅनिक म्हणजे काय स्टडी ऑफ ऑल कार्बन कंपाऊंड. जेवढे काही कार्बन कंपाऊंड आहेत त्यांचा सगळा अभ्यास करणे, त्यांच्या प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टीज, त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज, त्यांचा फिजिकल चेंज, त्यांचा केमिकल चेंज, तर आपण काय म्हणणार ऑर्गॅनिक केमिस्ट्री. इनऑर्गॅनिक काय सर्व सबस्टन्सचा अभ्यास करायचा आहे, सर्व पदार्थांचा अभ्यास करायचा आहे. कोण सोडतात कार्बन सोडतात. आणि फिजिकल म्हणजे काय स्टडी ऑफ प्रिन्सिपल्स अंडरलाइंग केमिस्ट्री डील्स विथ द स्टडी ऑफ मॅटर. त्याचबरोबर काय अभ्यास करतो आपण यामध्ये ॲटमचा अभ्यास, मॉलिक्यूलचा अभ्यास आणि काही फंडामेंटल कन्सेप्ट आहेत इलेक्ट्रॉन बद्दल, एनर्जी बद्दल, डायनामिक थिअरी, त्याच्याबद्दल अभ्यास करणे आपण काय म्हणतो फिजिकल केमिस्ट्री. ओके, इथपर्यंत सर्वांना समजलं असेल. समजलंय का? ठीक आहे. मग नेक्स्ट पॉइंट आपल्याला शिकायचा आहे तो म्हणजे काय इंट्रोडक्शन झाला आता आहे. पहिला पॉइंट तो म्हणजे कोणता मॅटर. मॅटर म्हणजे काय व्हॉट इज मीन बाय मॅटर. आताच मी तुम्हाला सांगितलं, आठवीला तुम्ही शिकला आहात एनिथिंग दॅट ऑक्युपाइज स्पेस अँड मास. अशी एखादी वस्तू एखादी गोष्ट त्याला जागा लागते त्याचं काय मास आहे तर आपण काय म्हणतो मॅटर म्हणतो. ऑन द बेसिस ऑफ केमिकल कंपोजिशनच्या आधारे मॅटरला 2 ग्रुप मध्ये आपण क्लासिफाय करतो. एकाला आपण म्हणतो प्युअर सबस्टन्स आणि एकाला आपण काय म्हणतो मिक्स. काय म्हणलं आपण ऑन द बेसिस ऑफ केमिकल कंपोजिशन. आपण इथे शॉर्ट मध्ये लिहूया केमिकल कंपोजिशन. Matters are classified into 2 types. One is called pure. एकाला आपण काय म्हणणार प्युअर सबस्टन्स आणि एकाला आपण काय म्हणतो मिक्स. या प्युअर सबस्टन्स मध्ये काय खासियत आहे डेफिनाइट केमिकल कंपोजिशन. त्याचे काही केमिकल कंपोजिशन आहे कसं आहे फिक्स आहे तर आपण काय म्हणतो प्युअर. आणि मिक्सचर मध्ये काय नॉट हा डेफिनाइट केमिकल कंपोजिशन तर आपण या ठिकाणी काय म्हणणार हॅव डेफिनाइट केमिकल कंपोजिशन. आणि जर आपण एक्झाम्पल जर पाहिलं ते काय डिस्टिल्ड वॉटर. कोणतं वॉटर आहे डिस्टिल्ड वॉटर. बरोबर
प्युअर सबस्टन्स म्हणायचं ज्यांचं केमिकल कंपोजिशन फिक्स आहे, डेफिनाइट आहे, त्याला आपण काय म्हणतो प्युअर सबस्टन्स. आणि मिक्सचर मध्ये नॉट हॅव डेफिनाइट केमिकल कंपोजिशन. या ठिकाणी मी लिहू का? ठीक आहे, लिहितो. नॉट हॅव डेफिनाइट केमिकल कंपोजिशन. बरोबर. तर कंपोजिशन फिक्स आहे का? अजिबात नाही. मग मिक्सचर मध्ये एक्झाम्पल काय म्हणतो आपण? पेंट. ठीक आहे. नाही पेंट काय आहे? पिगमेंट्स आहे, ॲडिटिव्ह आहेत काही. कॉन्क्रीट म्हणत काय? कॉन्क्रीट, सिमेंट कॉन्क्रीट. वाळू आहे, त्यानंतर सिमेंट आहे, आयर्न आहे, हे काय मिक्सचर. मग प्युअर सबस्टन्सला फर्दर दोन ग्रुप मध्ये क्लासिफाय केलं. एकाला आपण म्हणतो एलिमेंट, एकाला आपण काय म्हणतो कंपाऊंड. हे काय आहे? कंपाऊंड. एकाला आपण काय म्हणलं? एलिमेंट. एलिमेंट्स म्हणजे नेमकं काय? एलिमेंट्स म्हणजे कॅन नॉट बी ब्रोकन डाऊन इनटू अ सिम्पलर सबस्टन्स बाय ऑर्डिनरी केमिकल चेंज. कॅन नॉट बी ब्रोकन डाऊन इनटू अ सिम्पलर सबस्टन्स बाय ऑर्डिनरी केमिकल चेंज. तर आपण काय म्हणणार? एलिमेंट. आणि कॅन बी ब्रोकन डाऊन इनटू अ सिम्पलर सबस्टन्स बाय ऑर्डिनरी चेंज. मग या एलिमेंटला आपण फर्दर तीन ग्रुप मध्ये डिवाइड करतो. एकाला आपण म्हणतो मेटल, एकाला आपण म्हणतो नॉन मेटल, एकाला काय म्हणतो आपण मेटॅलॉइड. एक आहे मेटल आहे, एक आहे नॉन मेटल्स आहे, या ठिकाणी काय आहे? मेटल. ओके. मग मिक्सचरला पण आपण काय करतो? दोन ग्रुप मध्ये वर्गीकरण केलेलं आहे. कोणाला? मिक्सचरला. एकाला आपण काय म्हणतो बघा? पहिलं होमोजिनियस मिक्सचर. काय म्हणणार? होमोजिनियस मिक्सचर. होमोजिनियस मिक्सचर. व्हॉट इज मीन बाय होमोजिनियस मिक्सचर? तर आपण एक्झाम्पलच्या रूपाने जर पाहिलं तर सोल्युशन, कशाचं सोल्युशन? लेट इट कन्सिडर ॲज शुगर सोल्युशन. बरोबर. यामध्ये काय आहे? शुगर सोल्युशन जर म्हणलं तर सोल्यूट आणि सॉल्व्हंट, बरोबर, त्याचे जे काही कन्स्टिट्युएंट्स आहेत ते युनिफॉर्मली मिक्स झाले. होमोजिनियस मिक्सचर म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल आपण म्हणलं की सोल्युशन कोणतं? शुगर सोल्युशन किंवा लिंबू सरबत. त्याच्यामध्ये काय? लिंबू सरबत मध्ये पाहिलं साखर आणि लिंबू, पाणी युनिफॉर्मली मिक्स. सोल्यूट अँड सॉल्व्हंट पार्टिकल्स आर युनिफॉर्मली मिक्स. तर आपण म्हणतो होमोजिनियस मिक्सचर. आणि सेकंड कोणतरी? हेट्रोजिनियस. सेकंड कोणतं आहे? हेटेरोजिनस. त्याच्यामध्ये काय म्हणतो आपण? कन्स्टिट्युएंट्स पार्टिकल्स आर नॉट युनिफॉर्मली मिक्स. या ठिकाणी आपण लिहूया कन्स्टिट्युएंट particles are not uniformly mixed. तर आपण काय म्हणतो? हेट्रोजिनियस मिक्सचर. आणि होमोजिनियस मिक्सचर म्हणजे काय? कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर युनिफॉर्मली मिक्स. तर आपण काय म्हणणार? होमोजिनियस. मग मॅटर, on the basis of chemical composition, matters are classified into two types. One is called pure substance and another one is called mixture. केमिकल कंपोजिशनच्या आधारे मॅटरला दोन ग्रुप मध्ये वर्गीकरण करण्यात आलं. एकाला म्हणलं प्युअर सबस्टन्स, एकाला म्हणलं मिक्सचर. प्युअर सबस्टन्स मध्ये काय आहे? हा डेफिनाइट केमिकल कंपोजिशन. एक्झाम्पल डिस्टिल वॉटर. मिक्सचर मध्ये काय आहे? डू नॉट हॅव डेफिनाइट केमिकल कंपोजिशन, डू नॉट हॅव डेफिनाइट फिजिकल प्रॉपर्टीज. प्युअर सबस्टन्सला आपण दोन ग्रुप मध्ये वर्गीकरण केलं. एक वन इज कॉल्ड एलिमेंट, सेकंड वन इज कॉल्ड कंपाऊंड. एलिमेंट्स आर फर्दर क्लासिफाइड इनटू मेटल, नॉन मेटल्स अँड मेटल. एलिमेंट म्हणजे काय? These are the elements cannot be broken down into a simpler substance. यांना आपण छोट्या सिंपल सबस्टन्स मध्ये ब्रेकडाऊन करू शकत नाही. किंवा बाय ऑर्डिनरी केमिकल चेंज. पण यांना आपण करू शकतो बाय ऑर्डिनरी केमिकल चेंज. मिक्सचर दोन प्रकारचं, होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस. मग त्यामध्ये कंस्टिट्युएंट्स ऑफ पार्टिकल्स आर युनिफॉर्मली मिक्स. तर आपण म्हणतो होमोजिनियस मिक्सचर. फॉर एक्झाम्पल सोल्युशन, शुगर सोल्युशन. ओके. आणि हेट्रोजिनियस मिक्सचर म्हणजे काय? कंस्टिट्युएंट पार्टिकल्स आर नॉट युनिफॉर्मली मिक्स. ओके. इथपर्यंत सर्वांना समजलं असेल. ठीक आहे. तर आज आपण काय पाहिलं? आज आपण आपल्या पुस्तकामधला
जो पहिलं पान आहे त्या पहिल्या पानावरती सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री हा धडा आहे आणि त्या धड्यावरती पहिल्या पानावर इंट्रोडक्शन प्लस मॅटर म्हणजे काय ते सर्व आपण व्यवस्थित पाहिलेलं आहे. कुणाला काही डाऊट असला तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही मेसेज करा किंवा कॉल करा. ठीक आहे. त्याचबरोबर उद्याही आपण या धड्याचा सेकंड पेज पाहणार आहोत. आपले लेक्चर्स कसे राहायचं पेज नंबर वाईज. आजचं काय पेज नंबर 1, उद्या पेज नंबर 2. 278 पेजेस आहेत आणि 278 पेजवरती आपण 278 लेक्चर्स घेणार आहोत. अशाच प्रकारे तुम्हाला सोप्या आणि मातृभाषेमध्ये केमिस्ट्री बायोलॉजी शिकायला लागणार. ठीक आहे. धन्यवाद.